हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज मार्केटमधून आणले होते बांगडा आणला होता. म्हटलं रवा फ्राय करावा. तर हे छोटेच मासे मला भेटले होते. खरं तर मी पापलेट आणायला गेली होती, पण पापलेट नव्हती, पण हा बांगडा भेटला म्हणून हा बांगडा मासा घेऊन आली आहे. तर म्हटलं रवा फ्राय करावा म्हणून बघा असे असतात. तर स्वच्छ धुवून घ्यायचे, 4-5 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा, मी आलं लसणाची थोडीशी पेस्ट केली आहे. तर ती थोडी आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे. त्याच्यानंतर हळद, मीठ आणि लाल तिखट थोडंसं लावून घेणार आहे. कारण हे थोडंसं लावून घेतल्यानंतर कारण आपण ज्यावेळेस रवा फ्राय करणार आहे तर ते रव्यात पण आपण टाकणारच आहे लाल तिखट वगैरे, पण हे जे आहे आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट हे पूर्ण माशाला लागून जातं, मग चवीला खूप छान लागतात. तर एकदा करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, मी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकली आहेत. हे जे मासे आहेत हे अर्धा किलो मासे आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा, मी हळद आणि मीठ आणि लाल तिखट लावून थोडा वेळ ठेवणार आहे. तोपर्यंत बघा, मी रवा जे आपल्याला घ्यायचा आहे तर ते किती प्रमाणात घेणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, मी अंदाजेच घेतलेले आहेत, 4-5 चमचे घेतलेले आहेत. तेवढा पुरेसं होतं, उलट जास्तच रवा होतो, पण ठीक आहे. एक्स्ट्राचा मला पण खूप छान आवडतो आणि आजच्यापणही आवडतो, कारण तो वरचा जो आहे कुरकुरीत खूपच छान लागतो. नंतर तळल्यानंतर मी असं पूर्ण वरून रवा तो टाकते आणि पूर्ण परतून घेते. तर ते खूप छान, म्हणजे रवा ही चवीला खूप छान लागतो. आणि हा जो रवा मी घेतलेला आहे तर हा बारीक रवा घेतलेला आहे. 4 किंवा 5 चमचे भरपूर होतात. आणि 1 बेसन पिठाचा चमचा मी घेतलेला आहे. छोटेच चमचे आहेत. लाल तिखट घेतलेला आहे 1.5 चमचा. त्यानंतर गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा. हळद, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला थोडासाच घेतलेला आहे, कारण कांदा लसूण मसाला जास्त म्हणजे चवीला वेगळा लागतो, म्हणून कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे. आणि मीठ बघा, आता मी मगाशी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं थोड्याच प्रमाणात मी असे मीठ घेऊन पूर्ण हे मिक्स करून हातानेच मिक्स करून घेणार आहे. आणि जे आपले आता फिश आहेत, आपण मॅग्नेट करून ठेवलेले आहेत, ते फिश ह्यामध्ये एक घेऊन पूर्ण असं लावून घ्यायचं. खूप छान पद्धतीने लागलं जातं. आणि जास्त आपल्याला असं वाटतं की जास्त रवा लागत नाही आहे, पण काही प्रॉब्लेम नाही. हे असंच रवा खूप छान तेलातही तुम्ही तळू शकता, या तुम्ही तव्यामध्ये सुद्धा परतू शकता. तर बघा, मी कशा पद्धतीने करते आहे. तर तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझी ही मराठीमध्ये रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण करून बघा. खूप साध्या सोप्या पद्धतीने रवा फ्राय केलेले फिश खूपच छान लागतात. नक्की करून बघा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही कमेंटमध्ये सांगत जा. आणि माझ्या ह्या छोट्या रेसिपी जशा मला येतात ते मी तुम्हाला सांगत असते की अशा पद्धतीने ही रेसिपी केल्या जातात, किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या पद्धतीने करता हेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. तुम्ही कमेंट करत नाही, तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा. तुम्ही कमेंट केलं तर मलाही खूप छान वाटेल की तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघता आणि कमेंटही करता. तर बघा, हा जो तवा आहे हा लोखंडाचा तवा आहे. मी हा फक्त चिकन भाकरी वगैरे करायला किंवा फिश फ्राय करायलाच यूज करते. तर हा असा तवा आहे, त्याला गरम करून घ्यायचं. पूर्ण तेल असं गरम होऊन द्यायचं आणि मध्येच तेलात टाकायचे आणि साईडला करून घ्यायचे. रवा साईडला थोडं निघतो, पण काही प्रॉब्लेम नाही. नंतर आपला जो राहिलेला रवा आहे तोही त्याच्यावर टाकून घ्यायचा. खूप छान होतात. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बघा, रवा फ्रायचा म्हणजे जर तुम्हाला रवा फ्राय नसेल हवं तर तुम्हाला मार्केटमध्ये बघा फिश फ्रायचा मसालासुद्धा भेटतो, तो सुद्धा यूज करू शकता. किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकून पण यूज करू शकता. पण जसं रव्याची टेस्ट जी येते तशी कॉर्नफ्लॉवर या तुम्ही ती टेस्ट जे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये भेटतात फ्रायचे मसाले, त्याच्यापेक्षा तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने लाल तिखट, मीठ आणि घरच्या पद्धतीने जर बनवलं रवा आणि बेसन पीठ टाकून तर खूप छान होतात. हे जे मी रवा फ्राय फिश बनवायला शिकली हे माझ्या मम्मीकडून शिकली, कारण माझी मम्मी सेम अशीच बनवायची.
तर ते खूप छान बनवायचे, खूप छान लागायचे। तर हे बघा मी असं जो रवा वरून कमी पडला होता तर म्हणजे तेलात टाकल्यानंतर ना तो साईडला थोडा थोडा होतो, तर वरून मी त्यासाठी मी वरून टाकलेला आहे, तर तो पुन्हा तेलाने परत त्याला चिपकला जातो। तर हे खूप छान पद्धतीने असं मी करते, कारण ही सेम पद्धत माझी मम्मी करायची, तिलाच मी बघायची ती कशी करायची आणि सेम अशीच मीही शिकली। तर खूप छान होतात, आमची तर सगळ्यांनाच आवडतात, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावे। म्हणून अशा पद्धतीने बघा मी आता तुम्हाला फिश रवा फ्राय कसा करायचं हे रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे की आम्ही कशा पद्धतीने बनवतो। तर खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे। नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कमेंट करत जा की माझे व्हिडिओ कसे वाटले। तर बघा आता मी सर्व करणार आहे। तर बघा हे खूप छान असे आणि खूपच म्हणजे कवळे फिश होते, तर आणि छोटे पण फिश होते, कारण आम्ही पापलेट घ्यायला गेलो पण तसे ते नाही भेटले म्हणून हे घेतले। तर खूप छान झाले होते आणि छोटे होते म्हणून खूपच लगेचच ते फ्राय झाले आणि खूप छान लागले चवीला पण। आणि तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसे होतात, खरंच खूप छान होतात। बघा लगेच म्हणजे ते शिजले पण होते, असे तेलातच वाफवून घेतले होते, तर खूप छान झाले होते। पण काटे नीट वगैरे व्यवस्थित बघून, आमच्या अंशीही खातो म्हणून जास्त प्रमाणात मी लाल तिखट नाही टाकले।